मॉर्निंग न्यूज मध्ये पुन्हा स्वागत। झी 24 तासच्या चला खेळूया मंगळागौर या स्पर्धेची अंतिम लढत ठाण्यातील टिपटॉप प्लाझामध्ये पार पडली। राज्यातल्या 8 संघांमध्ये चुरस रंगली होती। त्यात डोंबिवलीतील योगसखी मंडळानं या स्पर्धेत बाजी मारली। श्रावण म्हणजे ऊन पावसाचा खेळ, श्रावण म्हणजे सण आणि व्रत वैकल्याचा महिना, आणि श्रावण म्हणजे मंगळागौर। ही मंगळागौर महिलांना एकत्रित आणते, परंपरा जपते। मंगळागौरच्या निमित्तानं होणाऱ्या कला सांस्कृतिक कार्यक्रमातून महिलांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळतो। झी 24 तास आणि झी मीडियानं चला खेळूया मंगळागौर हा विशेष स्पर्धात्मक उपक्रम आयोजित केला होता। 14 ऑगस्ट रोजी सुरू झालेल्या या स्पर्धेचं सर्वत्र स्वागत झालं। संपूर्ण महाराष्ट्रातून याला चांगला प्रतिसाद लाभला। 6 शहरांमध्ये ही स्पर्धा पार पडली। त्यात 40 संघांनी भाग घेतला। अहमदनगरमधून स्पर्धेला प्रारंभ झाला। त्यानंतर पिंपरी चिंचवड, डोंबिवली, कोल्हापूर, रत्नागिरी, नाशिक आणि अंतिम स्पर्धा ठाण्यात पार पडली। शिक्षण दुर्गती आदर्श अधोगती कृतीसाठी पैसा काय करू काय चांगुलपणासाठी काढतात काय लटबई लाटा लटबई लाटा लटबई लाटा लटबई लाटा केसपैकी। ठाण्यातील टिपटॉप प्लाझामध्ये अंतिम लढत चांगलीच रंगली। त्यामध्ये राज्यातल्या 8 मंगळागौरींच्या ग्रुपमध्ये चुरस होती। डोंबिवलीतील योगसखी मंडळानं या स्पर्धेत बाजी मारली, तर रत्नागिरीच्या दुर्गादेवी मंडळानं दुसरा क्रमांक, तर नागपूरच्या स्वरमोहन ग्रुपनं तिसरा क्रमांक पटकावला। प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून नाशिकच्या आकृती ग्रुपची निवड करण्यात आली। प्रथम क्रमांकाला 25,000, दुसऱ्या क्रमांकाला 15,000, तिसऱ्या क्रमांकाला 10,000, तर प्रोत्साहनपर 5,000चं बक्षीस विजेत्या संघाला देण्यात आलं। आपली परंपरा जपण्यासाठी असे कार्यक्रम करण्याची खरी गरज आहे। तरुण पिढीला सुद्धा अशा कार्यक्रमातून परंपरेविषयी माहिती होईल असं मान्यवरांनी सांगितलं। कार्यक्रम बहुत होने चाहिए बिकॉज आजकल जब हमारे यंगस्टर्स हमारा कल्चर भूल गए हैं, ऐसे कार्यक्रम उनको हमारे कल्चर से वाकिफ कराते हैं। सो जरूर होने चाहिए, रेग्युलरली होने चाहिए और ये लेवल पे तो डेफिनेटली होने चाहिए। जी 24 तासाचं वैशिष्ट्य आगळेपणाने जाणवतं। त्याच्यात सामाजिक योगदानाचा फार मोठा भाग आहे आणि त्या दृष्टीने जी 24 तासचं पुढचं पाऊल जे आहे ते समाजासाठी काहीतरी द्यायला आलेलं आहे। पारंपरिक जे काही सण आहेत किंवा त्याच्याबरोबर ज्या काही घटना घडत असतात त्या आता आपण विसरत चाललो आहेत, कारण आपली दृष्टी आपण वेस्टर्न कल्चर किंवा पश्चिम संस्कृतीजवळ आपण जात आहोत। त्यामुळे ह्या अशा ज्या प्रोग्राम्स ठेवतात किंवा कार्यक्रम होतात ते मला वाटतं घेण्याची नक्कीच गरज आहे। मंगळागौर स्पर्धेतून आम्ही मनमुराद आनंद लुटला अशी भावना स्पर्धकांनी व्यक्त केली। प्रेक्षकांनीही सादरीकरणाला, गाण्यांच्या निवडीला उत्स्फूर्त दाद दिली। ठाण्यात झालेल्या अंतिम लढतीसाठी नेहा शितोळे, संकर्षण कराडे, सुप्रिया पाठारे आणि मानसी नाईक यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं। सूत्रसंचालन भक्ती देशपांडे यांनी केलं। ठाण्यातल्या सोहळ्यात अभिनेत्री सुप्रिया पाठारे आणि अभिनेता भाऊ कदम यांनीही आपल्या बहारदार सादरीकरणातून प्रेक्षकांची मनं जिंकली। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई।